नमस्कार मित्रांनो, नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण चाललेलो अंजनगावला, आपल्या पाहुण्याच्या गावची यात्रा आहे। तेच पाहण्यासाठी आपण चाललेलो अंजनगावला। मग काय जाता जाता पहिल्यांदा म्हणलं पेट्रोल टाकावं। मग काय काकांना 120 रुपये देऊन सांगितले 120 रुपयाचं पेट्रोल टाका गाडीमध्ये। मग गाडीमध्ये 120 रुपयाचं पेट्रोल टाकून नीट निघालो अंजनगावला जाण्यासाठी। मग काय गाडीला लावले हवेला आपली, तर निघालो अंजनगावला जाण्यासाठी। पहिल्यांदा यावली गावात गेलो, यावली गावातनं जाऊन राईट साईडला टर्न घेऊन नीट निघालो अंजनगावला जाण्यासाठी। तर आता इथून आहे अंजनगाव पूर्ण 14 किलोमीटर। तर काय आपण 14 किलोमीटरचा प्रवास करून डायरेक्ट आलो अंजनगावमध्ये। तर अंजनगावमध्ये आलो पहिल्यांदा, तर गावामध्ये आलो। तर मग काय गावामधून चला म्हणलं आपल्या डायरेक्ट पाहुण्यांच्या घरी जाऊ। तर पाहुण्यांच्या घरी निघालो डायरेक्ट। तिथून पाहुण्यांच्या घरी येऊन गाडी वगैरे साईडला लावली, गाडी वगैरे साईडला लावून मस्त गेले गेले आपल्याला चहा पाणी दिले। तर चहा वगैरे आजोबासोबत चहा वगैरे पेलो बसून। तर रात्री असा विषय झाला की यात्रेत आपण जायला निघालो, मंदिरामध्ये यायसाठी निघालो। तर पाऊसच चालू झाला म्हणून तर काय रात्री आलो नाही। मग आपण काय तिथं झोपून गेलो। तर सकाळ सकाळ आलो आहे मंदिरामध्ये। तर मंदिरामध्ये तर बघू शकता तुम्ही मंदिर कशा प्रकारे आहे। तर मंदिरामध्ये येऊन पहिल्यांदा दर्शन वगैरे करावं म्हणले। तर मस्तपैकी मंदिराचं देऊळ यात्रा असल्यामुळे मस्त मंदिरं वगैरे सजवलेले। तर आतमध्ये काय शूट अलाउड नव्हतं। मग काय आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे केले। तर मंदिर तुम्ही बघू शकता कसे सजवलेले आहे। तर काय मंदिर वगैरे पाया पडून वगैरे झाले आमचे। तर आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी। तर मित्रांनो, इथल्या मंदिराचं नाव आहे खिलोबाची मंदिर। तर खिलोबाची मंदिराची यात्रा असते। तर आता खिलोबाची मंदिराची यात्रा तर झालेली आहे। तर आपल्याला यायला थोडा गावाला उशीर झालता। तर काल 2 दिवस झाले यात्रा झालती। तर आता आपण चाललेलो बाहेर यात्रेत पाहण्यासाठी काय काय आहे बघू म्हणलं यात्रेत पाहायला। तर मग आपल्यासोबत 3-4 मुली आल्या त्या छोट्या आपल्या पाहुण्यांच्या, त्यांना मस्तपैकी त्यांना बसवलं जम्पिंग चपांगमध्ये। तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। मिनी ब्लॉग आवडल्यास लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका। बाय मित्रांनो।